एका मोठ्या बंगल्याबाहेर कपूर कुटुंब लिहिलेले होते. मी तुम्हाला खरं सांगते, राज माझ्या सुनीसोबत खूप चुकीचं वागतोय. ती लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी गेली होती. आज राजला तिला घ्यायला जायचं होतं, पण तो तिला घ्यायला गेला नाही किंवा कोणाचा फोनही उचलला नाही. लग्नाच्या फक्त 3 दिवसात हे कोण करतं? राजेश्वरी कपूर रागाने म्हणाली, जी बाहेर बागेत ठेवलेल्या खुर्चीवर बसलेली होती आणि तिच्याजवळच बसलेली होती राजेश्वरी कपूरची लहान जाऊ आणि राजेश्वरी कपूरची मोठी सून गीता, जी राजेश्वरी कपूर आणि राम कपूरचा मोठा मुलगा रुद्र कपूरची पत्नी होती. आणि राजेश्वरी कपूर सध्या तिच्या धाकट्या मुलाबद्दल बोलत होती, राज कपूर, ज्याचे लग्न फक्त 3 दिवसांपूर्वीच झाले होते. आई, तुम्ही त्यांच्या लग्नाच्या विधीबद्दल बोलत आहेस? इथे त्यांची सुहाग, असं म्हणत गीता गप्प झाली. तू गप्प का झाली गीता? मला काय झालंय ते न डगमगता सांग, राजेश्वरी गीताकडे पाहत म्हणाल्या. आई, तुम्हाला तर माहीत आहे, लग्नाआधीही माझे प्रियाशी खूप चांगले नाते होते. म्हणूनच लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला खूप चिडवले आणि तिच्याशी बोलत असताना मला कळले की भाऊजी हे म्हणाले की मी खूप थकलो आहे. त्यांनी पटकन कपडे बदलले आणि बाजूला वळून झोपी गेले. गीता जे बोलली ते ऐकून राजेश्वरींना धक्का बसला. पण त्याआधीच त्यांच्या जाऊबाई राधा बोलल्या, मग त्यात काय मोठी गोष्ट आहे? लग्नात वधूवर थकतात, राज देखील थकला असेल. आता त्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे की. तो तिच्यासोबत वेळच घालवत नाही आहे. राधा लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी ऑफिसला गेला. तो प्रियाच्या घरी जाऊन तिच्यासोबत वेळ घालवू शकला असता, पण नाही. त्याने काल दिवसभर प्रियाला फोन केला नाही, तिचा फोनही उचलला नाही आणि आजही परिस्थिती तशीच आहे. लग्नाआधी तो त्या मुलीशी बोललाही नाही. मला वाटलं होतं की तो लग्न झाल्यावर तिला वेळ देईल, पण नाही. फक्त काम आणि व्यवसायासाठी क्लायंट आणि मग मित्र. राजेश्वरी ताई, तुम्ही खूप जास्त विचार करत आहे. लग्नाला फक्त 3 दिवस झाले आहेत आणि त्याहूनही वर ते एक अरेंज मॅरेज आहे. त्यांना थोडा वेळ द्या. जेव्हा ते एकमेकांना ओळखतील आणि वेळ घालवतील तेव्हा सर्व काही ठीक होईल. तर दुसरीकडे तिच्या खोलीत तिने सर्व रंगाच्या साड्या, काळा ब्लाऊज, हातबांगड्यांनी भरलेले होते. टिकली, काजळ, लाजेने सजवलेला चेहरा, ब्लाऊजच्या थोडे खाली असलेले उघडे केस पण जाड आणि हलक्या तपकिरी रंगाचे होते, भांगेत भरलेले कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र. प्रिया यावेळी अगदी नवविवाहित वधूसारखी दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर एक नव्हते, ते म्हणजे तिचे हसू. ती तिच्या फोनवर तिच्या नवऱ्याचा राजच्या फोटोकडे दुःखी डोळ्यांनी पाहत होती. ती या घरात खूप स्वप्ने घेऊन आली होती, पण तिने ते स्वप्ने जगायलाही सुरुवात केली नव्हती. राज आणि प्रियाचे अरेंज मॅरेज लग्न झाले. प्रिया तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. ती 24 वर्षाची झाल्यावर 27 वर्षाच्या राजचं स्थळ प्रियाच्या घरी आलं. सर्व काही पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर प्रियाच्या आईवडिलांना हे स्थळ आवडले, म्हणून लवकरच साखरपुडाही झाला. साखरपुड्यानंतर प्रिया राज तिला स्वतः फोन करेल याची वाट पाहत राहिली, जी प्रत्येक मुलीची इच्छा असते. पण तसे झाले नाही. म्हणून एकदा प्रियानेच घाबरून आणि थोडीशी लाजत राजला फोन करते. हॅलो, कोण आहे? राज फोन उचलत म्हणाला. प्रिया लाजत होती म्हणून तिला काहीही बोलण्याची हिंमत होत नव्हती आणि तिला आश्चर्य वाटले की हा नंबर माझा आहे हे राजला माहीत नाही. जर तुम्हाला काही बोलायचं नसेल तर फोन कशाला लावता? राज रागाने म्हणाला. राजेची हीच समस्या होती. तो छोट्या छोट्या गोष्टींवर रागवायचा. मी प्रिया बोलते. त्याचा राग पाहून प्रिया पटकन म्हणाली, अरे सॉरी, मला वाटलं होतं. बरं ते जाऊ दे, काय झालं ते सांग. काही नाही, असंच. म्हणजे तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे, राजने एक छोटेसे उत्तर दिले. छान. आणि घरी सगळे कसे आहेत? प्रिया संभाषण पुढे नेत म्हणाली. घरी फोन करून विचार, मी आता ऑफिसमध्ये आहे. अरे सॉरी, कदाचित मी तुम्हाला त्रास दिला असेल. काही हरकत नाही. जर तुला दुसरे काही काम असेल तर सांग. नाही, मी असाच फोन केला होता. ठीक आहे मग, बाय, माझी मीटिंग आहे. हो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पण तोपर्यंत फोन डिस्कनेक्ट झाला होता. मग हे असंच चालू राहिलं. प्रिया फोन करायची आणि राज असाच उत्तर द्यायचा आणि एकदा तर त्यांनी सांगितलं की तो कामात व्यस्त आहे म्हणून बोलू शकत नाही. म्हणूनच तिने राजला फोन करणं बंद केलं. पण तिने हे आपल्या आईवडिलांना नाही सांगितलं. तिने विचार केला, लग्नानंतर तर आपल्याला एकमेकांसोबत बोलायचं तर आहेच, पण तिने हे गीताला सांगितलं होतं. प्रिया अजूनही राजबद्दल विचार करत असतानाच तिला गाडीच्या हॉर्नचा आवाज आला आणि ती पटकन खिडकीकडे गेली. तिची खोली दुसऱ्या मजल्यावर होती. तिने खिडकीतून पाहिले की राजची गाडी गेटमधून आत आली आहे आणि ड्रायव्हरने दरवाजा उघडताच राज बाहेर आला.
बागेत बसलेल्या राजेश्वरी, गीता आणि राधा यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो उंच आणि रुंद होता, शरीरयष्टी चांगली होती, गोरा रंग होता, चेहऱ्यावर दाढी आणि मिशा होत्या, काळी पॅन्ट आणि निळा शर्ट होता. या क्षणी राज खरोखरच खूपच हँडसम दिसत होता. प्रियावरून पाहत होती की राजेश्वरी या राजाशी बोलत आहेत आणि त्यानंतर राज थेट बंगल्यात आला. राज आता खोलीत येईल असा विचार येताच प्रियाच्या शरीरात वेगवेगळ्या लाटा उठत होत्या आणि मग लांब पावले टाकत राज खोलीत आला आणि येताच त्याची नजर प्रियावर पडली आणि काही वेळातच त्याने दुसरीकडे पाहिले आणि त्याच्या हाताने त्याच्या शर्टची बटणे उघडू लागला. प्रियाला काय करावे, तिथे उभे राहावे की खोलीबाहेर जावे हे समजत नव्हते, पण ती विचार करत असतानाच राजने त्याचा शर्ट काढला आणि त्याचे उघडे शरीर तिच्या डोळ्यांसमोर आले आणि त्याच वेळी जेव्हा त्यांची नजर एकमेकांना भिडली तेव्हा प्रियाच्या पोटात आणि शरीरात काहीतरी घडू लागले. यावेळी राज खरोखरच खूप भयानक दिसत होता. राजला असे पाहून प्रियाला लाज वाटली आणि तिच्या चेहऱ्यावर लाजही आली. राज तिच्याकडे येऊ लागला तर प्रियाने तिच्या पापण्या खाली केल्या, पण राज तिच्याकडे गेला नाही. त्याने टॉवेल घेऊन बाथरूमकडे गेला. प्रिया त्या दिशेने पाहू लागली तेव्हा दारात उभा असलेला राज म्हणाला, जर तुला तक्रार करायची असेल तर तू उपाशी का राहते? तू जेवण करून घेत जा आणि आजपासून माझ्या येण्याची वाट पाहू नको. कोणताही काळ मला बांधू शकत नाही. मी माझ्या मनाचा स्वामी आहे. असं म्हणत राज बाथरूममध्ये गेला आणि प्रिया त्या जागेकडे पाहत राहिली. राज बाथरूममध्ये गेला असताना प्रिया तिच्या जागी उभी राहून विचार करत होती की तिने काय तक्रार केली. लग्नाला फक्त 3 दिवस झाले होते. जर तिला तक्रार करायची असेल तर ती कशाबद्दल तक्रार करेल? हे सर्व विचार करत असताना ती राजसाठी कोणते कपडे काढावे याचा विचार करू लागली. तिला माहीत नव्हते, पण तिने एक लोअर आणि टी-शर्ट काढले आणि बेडवर व्यवस्थित ठेवली आणि राज बाहेर येण्याची वाट पाहू लागली. थोड्या वेळाने राज बाहेर आला, पण त्याने कपडे घातले होते. त्याने शॉर्ट्स आणि पातळ टी-शर्ट घातला होता आणि बाहेर आल्यानंतर तो त्याच्या मानेचा मागचा भाग टॉवेलने स्वच्छ करत होता. जेव्हा राजने मान साफ करताना प्रियाकडे पाहिले तेव्हा प्रिया त्याच्याकडे पाहत होती आणि नंतर तिने बेडवर त्याच्यासाठी काढलेले कपडे पाहत होती. हे कपडे प्रियाने त्याच्यासाठी काढले आहेत हे राजला समजायला थोडा वेळ लागला. उद्यापासून ते बाथरूममध्ये ठेव आणि लोअरच्या जागी शॉर्ट ठेव. मी रात्री बाहेर जावं लागतं तेव्हाच लोअर्स घालतो, राज प्रेमाने म्हणाला. त्याच्या बोलण्यावर प्रिया थोडीशी नाराज दिसत होती. राज, प्रियाने प्रेमाने राजला हाक मारली. राज फोन चार्जिंगला लावत म्हणाला, काय झालं? तुम्ही माझ्यावर रागावला आहेस असं वाटतंय. मी काही चूक केली आहे का? प्रियाने राजच्या जवळ जाऊन विचारले. यावेळी जेव्हा राजने प्रियाकडे काळजीपूर्वक पाहिले तेव्हा त्याला स्वतःचा अभिमान वाटला की त्याची पत्नी इतकी सुंदर आहे, पण त्याला ते कसे व्यक्त करावे हे माहीत नव्हते आणि तो तसे करू इच्छितही नव्हता. नाही, आत्तापासून तू फक्त तुझे जेवण करून घेत जा आणि माझी वाट पाहू नकोस. मी घरी कधी येईल हे मला माहीत नाही, टेबलावर टेकून राज म्हणाला. पण मी कधी म्हटलं की मला तुमच्यामुळे भूक लागली आहे? प्रियाने निरागसपणे विचारलं आणि मग राज काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला आणि मग बेडवर जाताना म्हणाला, तू मला सांगितलं नाहीस पण आईला सांगितलंस? नाही राज, मी शपथ घेते की मी काही बोलले नाही, प्रिया तिच्या बोटाने आणि अंगठ्याने तिचा गळा धरत म्हणाली. राजच्या ओठांवर हलकेसे हास्य उमटले आणि नंतर ते गायब झाले. ठीक आहे, राजने एवढेच म्हटले आणि बेडवर आडवा झाला. मी जेवण गरम करू का? प्रियाने प्रेमाने विचारले. राज प्रियाकडे पाहून काहीतरी विचार करत, तू एक काम करशील का? हो, कृपया मला सांगा, प्रिया प्रेमाने म्हणाली. जर तुला काही अडचण नसेल तर तू वरच्या मजल्यावर जेवण आणू शकशील का? मला खाली जायचं नाहीये, राज म्हणाला. तुम्ही असे का म्हणताय? यात काय अडचण आहे? मी लगेच आणते, असं म्हणत प्रिया हसली आणि खाली गेली. ती गेल्यानंतर राज स्वतःला हसण्यापासून रोखू शकला नाही आणि त्याला परत गंभीर होण्यात जास्त वेळ लागला नाही. तो बेडवर बसला आणि जवळचा रिमोट घेतला आणि टीव्ही चालू केला आणि क्रिकेटचे हायलाइट्स पाहू लागला. खाली स्वयंपाकघरात प्रिया आनंदाने 2 प्लेटमध्ये जेवण वाढत होती. तिच्या चेहऱ्यावर तिचा आनंद स्पष्ट दिसत होता. 3 दिवसांनी राजने तिला व्यवस्थित पाहिले होते आणि तिच्याशी बोलले होते. प्रियाने आज सर्व जेवण बनवले होते. जेवणादरम्यान सर्वांना जेवण आवडले. प्रियाला हे ऐकून बरे वाटले, पण तिला राजकडून काही चांगले शब्द ऐकायचे होते. लवकरच प्रिया 2 प्लेट जेवण, पाण्याचा जग आणि एका मोठ्या ट्रेवर ग्लास घेऊन खोलीत आली. राज क्रिकेट पाहत होता. प्रियाने पटकन 2 प्लेट्स आणि पाण्याचा जग आणि ग्लास टेबलावर ठेवला. यावेळी राजची नजर फक्त प्रियावर होती, पण प्रिया टेबल जवळून बेडजवळ येताच राजने पुन्हा टीव्हीकडे नजर वळवली.
राज, जेवण करा, प्रियाने राजला प्रेमाने म्हटले आणि तीही बेडवर बसली. काही न बोलता राज टेबलाकडे तोंड करून बसला आणि जेवताना नुकताच एक घास घेतला होता तेव्हा प्रियाने तिच्या प्लेट्समधून एक घास घेतला आणि तो राजच्या ओठांकडे नेला. राजने आधी प्रियाच्या हाताकडे पाहिलं आणि मग तिच्या चेहऱ्याकडे. प्रिया कधी पापण्यावर करून राजकडे पाहायची तर कधी लाजून पापण्याखाली घालायची. राजने तिच्या हातातून तो घास खाल्ला आणि त्यावेळी राजच्या ओठांनी जेव्हा तिच्या बोटांना स्पर्श केला तेव्हा प्रियाच्या झुकलेल्या पापण्या मिटल्या गेल्या. काही सेकंदांनी जेव्हा प्रियाने पापण्या उघडल्या तेव्हा तिने पाहिलं की राज जेवण आणि क्रिकेट पाहण्यात गुंतला होता. ती थोडा वेळ वाट पाहत राहिली पण राजने तिला खाऊ घातलं नाही म्हणून ती नाराज होऊन स्वतःच्या हाताने जेवायला लागली. राज राज क्रिकेट पाहत आणि घास चावत म्हणाला. जेवण कसं वाटलं? प्रियाने विचारलं. तू बनवलं आहेस? हो, प्रियाने मान हलवत उत्तर दिलं. छान आहे असं म्हणून राज पुन्हा क्रिकेट पाहण्यात व्यस्त झाला. खरंच ना? प्रियाने पुन्हा विचारलं. तर आता तुला लिहून द्यावं लागेल का? राज थोडा चिडून म्हणाला कारण त्याला क्रिकेट पाहताना त्रास होत होता. सॉरी असं म्हणून प्रिया शांतपणे जेवायला लागली. जेवण झाल्यावर प्रियाने सगळी भांडी खाली ठेवून स्वच्छ करण्यास घेतली आणि मग ती परत खोलीत आली. मला क्रिकेट पाहायचं आहे. तुला झोपायचं असेल तर लाईट्स ऑफ करून झोप. हो, प्रियाने एवढंच म्हटलं आणि कपडे बदलायला बाथरूममध्ये गेली. कपडे बदलताच तिच्या डोळ्यात पाणी तरळायला लागलं. लग्न नुकतंच झालं होतं पण राज आणि तिच्यात अजूनही अंतर होतं. कपडे बदलून बाहेर आली तेव्हा तिने पिंक कलरचा गाऊन घातला होता. जेव्हा ती बसून इकडे तिकडे बघत होती तेव्हा राज तिला पाहायचा आणि नजरा जुळल्या की नजर वळवायचा. प्रियाने लाईट्स ऑफ केले आणि पलंगावर आडवी झाली. प्रियाने एक क्षण विचार केला की कदाचित तो तिच्याजवळ येईल पण राज तिच्याजवळ आला नाही. जेव्हा क्रिकेट संपला तेव्हा राजने टीव्ही बंद केला आणि नाईट लॅम्प लावून प्रियाकडे पाहू लागला. त्या क्षणी ती किती निरागस आणि गोड दिसत होती. राज काही विचार करत तिच्याजवळ आला आणि आपला एक हात प्रियाच्या दुसऱ्या बाजूला ठेवून त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. प्रियाची झोप तुटली आणि तिला समजायला वेळ लागला नाही की राज तिला किस करत आहे. थोडा वेळ ती तशीच पडून राहिली पण जेव्हा राजचा किस जास्तच गहिरा झाला तेव्हा तिनंही राजला साथ दिली आणि आपला हात राजच्या डोक्याच्या मागे नेला. थोड्या वेळ केस केल्यानंतर तो तिच्यापासून दूर झाला आणि म्हणाला, झोप जा. प्रियाला राहवलं नाही. राजच्या गळ्यात बिलगली आणि ती म्हणाली, तुमच्याजवळ झोपू? राजने काही न बोलता तिला आपल्या बाहुपाशात घेऊन डोळे मिटले. सकाळी जेव्हा अलार्ममुळे प्रियाची झोप उघडते ती पाहते की ती बाजूला सरकली आहे आणि राजला कवटाळून तो तिच्या चेहऱ्यावर झोपला आहे. प्रिया आपल्या हाताला कोपराचा आधार देऊन उठते आणि थोडी पुढे झुकून राजच्या चेहऱ्याकडे पाहू लागते. प्रियाच्या नजरेत हसू येतं आणि तिच्या चेहऱ्यावर हवा आणि राजचा एकत्र स्पर्श जाणवतो. ती त्याच्या ओठांकडे एकटक पाहत असते. तिला रात्रीचा प्रसंग आठवतो. ती स्वतःशीच लाजायला लागते. तिच्या बाजूला अलार्म जो वाजत होता त्याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती आपल्याच विचारात होती. अलार्मचा आवाज ऐकून राजाची झोप उडते आणि तो उशी फेकून जमिनीवर टाकतो व रागाने म्हणतो, अलार्म बंद करू शकत नाही तर लावती कशाला? बिचारी प्रियाजी आताच त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. ती घाबरून पटकन डोळे खाली करते आणि हलक्या आवाजात सॉरी म्हणते. तू आतापर्यंत काय करत होतीस? राज उठून रागाने विचारतो. तुमच्याकडे पाहत होते. प्रिया घाबरून पटकन उत्तर देते. प्रियाचं उत्तर ऐकल्यावर राजचा राग पूर्णपणे नाहीसा झाला होता पण तरीही त्याने आपला चेहरा गंभीर ठेवत म्हटलं, उद्यापासून लक्ष करून अलार्म बंद करत जा आणि मला ती उशी देतेस का? हो असं म्हणत प्रियाने पटकन त्याला उशी दिली. राज उशी घेऊन परत आडवा झाला. प्रिया त्याच्याकडे पाहत राहिली. तिला खूप वाईट वाटत होतं की राजच्या रागामुळे तिने कालचं गोड प्रेमाचं क्षण गमावले होते. ती स्वतःच्या कामात व्यस्त होण्याआधी पुन्हा त्याच्याकडे पाहते. ती कबडमधून कपडे काढत होती. राज तिच्याकडेच पाहत होता. प्रियाची पाठ राजकडे होती म्हणून तिला काहीच माहीत नव्हतं. ती तशीच कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. राज अजूनही तिच्याकडेच पाहत होता. बाथरूमचा दरवाजा बंद होताच तो परत झोपतो. झोपताना त्याला प्रियाचे बोल आठवतात. तुम्हालाच पाहत होते हे आठवताच तो हलका हसला आणि पुन्हा झोपला. एकटा असताना तो मनात तिच्यावर प्रतिक्रिया देत असे पण तिच्यासमोर मात्र गंभीर राहायचा. सुमारे 20 मिनिटांनी ती आंघोळ करून बाहेर आली तर राज खोलीत फेरफटका मारत फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याची नजर प्रियावर पडताच ती थोडीशी गोंधळली कारण तिने फक्त गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला होता आणि गुलाबी रंगाचा पेटीकोट घातला होता. साडीतला गुंडाळून आपल्या छातीशी धरून ठेवली होती.
तिला वाटलं की राज झोपलेला असेल, कारण बाथरूममध्ये साडी घालणं कठीण होतं आणि साडी ओली झाली असती. राज काही वेळ तिला पाहत राहिला. खूप काही सांगायचं होतं, पण राज स्वतःच्या भावना लपवण्यात तरबेज असल्यामुळे तो परत फिरून फोनवर काहीतरी बोलू लागला. प्रिया ही लगेच बाहेर आली आणि पटकन साडी नेसू लागली. पण तिला हे माहीत नव्हतं की दुसऱ्या बाजूने तोंड केलेला राज आरशातून तिला पाहत होता. आरशातून तिचं सौंदर्य दिसत होतं. तो तिच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला. प्रियाने साडीचा एक टोक ओठांमध्ये धरला होता आणि ते पदराच्या निर्या करत होती. प्रियाने साडी नेसली होती आणि आता ती तयार होऊ इच्छित होती. ती ड्रेसिंग टेबलकडे आली. तिथे राज उभा राहून मोबाईलवर काही मेसेज वाचत आणि चेक करत होता. प्रिया पटकन तयार होत होती, कारण कुठे खाली जाण्यास उशीर होऊ नये. त्यामुळे तिचं लक्ष अजून पूर्णपणे तयार होण्यातच होतं आणि राजचं लक्ष मात्र त्या नजरेत होतं. त्या नजरेने तो तिला पाहत होता. कॉफी वरच घेऊन ये, राज फोनकडे पाहत म्हणाला. प्रिया त्याच्याकडे वळत, तुम्ही खाली येणार नाही का सर्वांसोबत कॉफी प्यायला? नाही, मी कॉफी वरच घेतो. नाश्ता आंघोळ झाल्यानंतर खाली जाऊन करतो. ठीक आहे, प्रिया एवढंच म्हणाले आणि मग तिने कुंकवाची डबी हातात घेतली. पण तिच्या कपाळावर कुंकू भरायच्या आधीच राजने स्वतः कुंकू घेऊन तिच्या कपाळात भरला. प्रिया थोडीशी थबकली आणि मग तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी प्रेमळ स्मितरेषा उमटली. पण राज मात्र हसला नाही. तो फक्त निर्विकारपणे तिचा चेहरा पाहत राहिला. तुझ्या नाकावर कुंकू पडलंय, साफ करून टाक, राज प्रियाकडे पाहत म्हणाला. नाही, राहू द्या, असं म्हणत प्रिया लाजून तिथून जायला लागते. पण राजने तिचा हात धरला आणि गंभीरपणे विचारलं, का? प्रिया हसत म्हणाली, नाकावर कुंकू पडल्याचा अर्थ असतो की नवरा पत्नीवर खूप प्रेम करतो. हे ऐकून राजने आपलं घशातील कडवटपण गिळलं आणि पटकन प्रियाचा हात सोडून पुढे जाऊन टीव्ही सुरू करत म्हणाला, कॉफी लवकर घेऊन ये. प्रिया त्याच्या अशा थंड प्रतिसादाने उदास होते. तिला अपेक्षा होती की राज प्रेमाने काहीतरी बोलेल, पण तिच्या अपेक्षेच्या पूर्ण विरुद्ध घडलं. ती नाराज होऊन शांतपणे खोलीतून बाहेर गेली. तिच्या गेल्यानंतर राज ड्रेसिंग टेबलकडे जातो आणि प्रियाने जी काळ्या रंगाची बांगडी घालून तिथे ठेवली होती ती हातात घेतो. तो बांगडी आपल्या ओठांजवळ नेतो. मग ती बांगडी पाहत म्हणतो, प्रेम आणि राग दोन्ही अशा भावना आहेत ज्यांना लपून ठेवणं चांगलं असतं. मग राज ती बांगडी परत तिच्या जागी ठेवतो आणि स्वतः फ्रेश व्हायला निघून जातो. राज खाली नाश्ता करण्यासाठी आणि मग हॉटेल व रेस्टॉरंटला जाण्यासाठी आला होता. राजने कौटुंबिक व्यवसायापासून वेगळं स्वतःचं रेस्टॉरंट आणि हॉटेलचं काम सुरू केलं होतं आणि तेच तो सांभाळत होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता आणि रोज नेहमीप्रमाणे स्थिरता असायची. खाली येताच त्याने एक नजर प्रियाकडे टाकली, जी टेबलावर गीतासोबत नाश्ता लावत होती. प्रिया त्याच्याकडे पाहण्याआधीच राजने आपली नजर हटवली आणि सरळ आपल्या जागेवर जाऊन बसला. त्याच्या उजव्या बाजूला रामजी बसले होते आणि डाव्या बाजूला रुद्र. राज रुद्रपेक्षा वयाने लहान होता, पण त्याचा गंभीर स्वभाव, कामातली त्याची मेहनत आणि यशामुळे तो खूप मोठा भासत होता. बाकी सगळेजणही आपल्या जागेवर बसले. राजेश्वरी या रामच्या शेजारी, राधा आपल्या पती सागरच्या शेजारी आणि गीता आपल्या पती रुद्रच्या शेजारी बसली. प्रिया अजूनही उभी होती. राजलाही हवं होतं की प्रियाने त्याच्याजवळ येऊन बसावं, पण त्याची सवय, विचारसरणी आणि मन त्याला रोखत होते. मग त्याने प्रियाला काही न बोलता नाश्ता करायला लागला. राज, कसा नवरा आहेस तू? तुझी पत्नी तुझ्याजवळ उभी आहे, तिला बसायला तरच बोल. राम यांनी राजकडे पाहत म्हटलं, पप्पा, तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे की ती आपल्या इच्छेने उठू बसू शकते. मी तिला बोलावणार नाही आणि जर तिला माझ्याजवळ बसायचं असेल तर मला त्याचं काही दुःखही नाही. राजने आपल्या पित्याचं बोलणं मान्य केलं, पण गंभीर स्वरात उत्तर दिलं, खूपच धीट आहे हा राज. बायकोने जवळ बसावे असं वाटतं, पण प्रेमाने बोलणं जमत नाही. आणि मी आहे की एकटाच वाट बघत असतो की कधी माझी बायको माझ्याजवळ बसेल. गीताच्या पतीने तिच्या कानात हळूच म्हटलं. तसं गीताच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.